कल्पिता प्रोडक्शन्स निर्मित बायको असून शेजारी या नाटकाच्या रौप्य महोत्सवी प्रयोगानिमित्त एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या कंपनीतर्फे लवकरच गिधाडे हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्यात येणार आहे। विजय तेंडुलकर लिखित गिधाडे या नाटकाचं पुनरुज्जीवन करण्याचा विडा कल्पिता प्रोडक्शन्सनं उचललाय। हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं तेव्हा त्याबाबत अनेक वाद निर्माण झाले होते, पण ते बाजूला सरत नव्या पिढीला या नाटकाची ओळख व्हावी यासाठी त्याचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे। अभिनेत्री अतिशा नाईक ही या नाटकात मुख्य भूमिका करते। तेंडुलकरांचं नाटक म्हटल्यानंतर दर प्रयोगागणित दर रिहर्सलच्या प्रत्येक दिवशी नव्याने काहीतरी वेगळं मिळतं आणि असं नाटक करायला मिळणं, तेंडुलकरांचं कुठलंही नाटक, अगदी त्याच्यात खारुताईचा जरी वाटा करायला मिळाला तरीसुद्धा तुम्हाला खूप तुमच्या जडणघडणीमध्ये ॲज अ ॲक्टर, ॲज अ माणूस खूप फरक पडतो। विचार करण्याच्या क्षमतेत आणि दिशेत फरक पडतो। त्यामुळे असं नाटकं म्हणजे हेच करायला पाहिजे खरं माझ्यासाठी माझ्या आयुष्यात। त्यामुळे मी खूप उत्साहात आहे। आता काय माहिती का, आत्ताची जी नाटकं होत आहेत ना, ती नाटकं म्हणून आजच्या पिढीला बघायला मिळावी हाच एक उद्देश आहे। म्हणजे जो काही चंक आता जो काही सुनील बर्वेंनी सुरू केला त्याच्यामुळे जुनी नाटकं की ज्याला आपण नाटक म्हणू शकतो, हल्लीच्या नाटकामध्ये म्हणजे 2-2.25 तासात नाटकं संपतात तशी नाही आहे ती, आणि त्याच्यात हे तेंडुलकरांचं नाटक। याशिवाय या नाट्य कंपनीच्या बायको असून शेजारी या नाटकाचे 25 प्रयोग नुकतेच पूर्ण झाले। या निमित्तानं नाटकाच्या टीमचाही खास सत्कार करण्यात आला। 25वा प्रयोग सादर झाल्यानंतर ही पार्टी आहे, त्याबद्दल त्यांचं जास्त अभिनंदन आमच्यापेक्षा सुद्धा। कारण आज 25 प्रयोग चालवणं करणं ह्याच्यात नाटक अतिशय चांगलंच आहे, याबद्दल वाद नाही। कारण मी त्याच्या जवळजवळ 800 प्रयोग केलेत आणि हे नाटक मला कधीही करायला आवडेल, त्याबद्दल वाद नाही। हे खूप प्रेमाने खूप मनापासून मी नाटक करतो आणि आज ह्या प्रोड्युसरच्या 25 प्रयोग झाले, याच्या नाटकाचे आणखी 500, 1000, 1500 नक्की प्रयोग होतील। आजही म्हणजे जवळजवळ नाही म्हणायला 10-1 वर्षांनी परत नाटक रिपीट झालं आहे, पण मला असं वाटतं आजही तेवढाच चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा। आणि बेसिकली नाटकाची जी थीम आहे, जी डिवोर्सवरती प्रकर्षाने आपण मांडली की डिवोर्स घेणं सोपं आहे, पण ते डिवोर्स घेत असताना ती मुलं त्या आपल्या आईवडिलांना एकत्रित आणतात, एवढा मोठा थॉट या नाटकाने दिला आहे। त्यामुळे आजही ते भरपूर यश आहे, म्हणजे त्यानिमित्ताने एक हे केलं आहे बोलणं। गिधाडेसारखा बोल्ड विषय पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्रेक्षक या नाटकाकडे नक्की वळतील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही। प्रणाली मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, मुंबई। प्रकाश आणि जयश्री इनामदार यांचं गाढवाचं लग्न या वगनाट्याला 30 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने अभिनेत्री जयश्री इनामदार यांनी संपूर्णपणे महिला कलाकारांसह पुण्यात या नाटकाचा प्रयोग सादर केला। पुणेकरांनीही उत्स्फूर्तपणे या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावली होती। गाढवाचं लग्न। स्वर्गीय प्रकाश इनामदार आणि अभिनेत्री जयश्री इनामदार यांनी स्वकष्टानं जोपासलेलं हे नाटक आता 30 वर्षांचं झालंय। या वगनाट्याचे हजारो प्रयोग अनेक ठिकाणी झाले आणि यातल्या सावळे आणि गंगीनं लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं। परंतु प्रकाश इनामदार यांच्या जाण्यानं या गाढवाला जणू मरगळच आली। मध्यंतरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी सावळ्याची भूमिका करत काही प्रयोग करून पाहिले, पण प्रकाश इनामदारांची आठवण सर्वांना आल्याशिवाय राहिली नाही। त्यामुळे आता यातल्या गंगीनं सावळ्याची जागा भरून काढायचं ठरवलंय आणि साकारला एक अनोखा प्रयोग। इतके दिवस माझे मिस्टर गेल्यानंतर माझी जीवाची नुसती अशी तळमळ असायची की मी करू शकत नाहीये काहीच ते गेल्यानंतर। म्हणजे गंगी एकटी पडली, सावळ्या गेला निघून, पण मग मी काय करू। पण आत्ता माझं जेव्हा 30 वर्ष माझं गाढव झालं 30 वर्षाचं, तेव्हा मात्र मी ठरवलं की माझ्या मुलाला परत पळवायचं, असं बसून ठेवायचं नाही घरामध्ये। जोपर्यंत मी जीवात जीव माझा आहे, जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी गाढव असंच पळवणार। फक्त महिला कलाकारांना घेऊन गाढवाचं लग्न हे वगनाट्य करणं निश्चितच सोपं नव्हतं, पण अपार कष्ट करून जयश्री इनामदारांनी हे साकार करून दाखवलं। हे वगनाट्य इतकं सुंदर जमलं की यात पूर्वी काम करणाऱ्या पुरुष कलावंतांनीही त्याला दाद दिली। शिक्षा मी सांगतो लिहून घ्या। जर सावळ्याच्या मुलानं मारी बांधली नाही तर राजाला
ह्या सगळ्या स्त्रिया जरी करत असल्या तरीसुद्धा त्याच्यातली ती भूमिका जी आहे त्यातली, म्हणजे दिवाणजी म्हणा, आता सावळ्या तर तुम्ही बघताच आहात, सावळ्या म्हणा, दिवाणजी म्हणा, राजा म्हणा, हे सगळे त्या स्त्रिया असूनसुद्धा त्या भूमिका जगतायत, याचा मला बघताना जास्त आनंद वाटला. पूर्वी बालगंधर्वांसारख्या अनेक मातब्बर अभिनेत्यांनी नाटकात स्त्रीपात्र साकारून स्त्रियांची कमतरता भरून काढली होती. पण यावेळी जयश्री इनामदार यांनी पुरुष पात्र साकारत नाट्यसृष्टीत एक नवा पायंडा पाडलाय. रंगभूमीवरचा एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून त्याची नोंद निश्चितच घ्यावी लागेल. कॅमेरामन सुनील टांगेसह नम्रता वागळे, साम मराठी, पुणे. यानंतर बॉलिवूडची सफरही आपण करणार आहोत, पण त्याआधी प्राईम टाईम मध्ये घेऊयात एक शॉर्ट टाइम ब्रेक.